राज्यासह देशामधला माहोल मागील काही दिवसांपासून निवडणूकमय झाल्याचं दिसतंय। आता यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची भर पडली आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार अशी ही शक्यता आहे। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। सत्ताधाऱ्यांना अनेक सवालांचे बाउन्सर टाकणारे पटोले या निवडणुकीमध्ये विजयी षटकार ठोकणार का बघूयात। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार। नाना पटोले एमसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता। माझगाव क्लबचे प्रतिनिधी म्हणून नाना पटोलेंची निवड। गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये निवडणुकांचा माहोल आहे। त्यातच आता आणखी एक निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे। ती निवडणूक आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक। सत्ताधाऱ्यांना सडेतोड प्रश्न विचारणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही या निवडणुकीची भुरळ पडली आहे आणि माझगाव क्लबचे प्रतिनिधी म्हणून आता नाना पटोले हे या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे। मुंबईत एकूण 329 क्लब आहेत। या सर्व क्लबचं प्रतिनिधित्व मुंबई क्रिकेट असोसिएशन करत असते। याआधी मुंबई क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा शेषराव वानखेडे, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, आशिष शेलार अशा मातब्बर नेत्यांनी सांभाळली आहे। भारतात क्रिकेटच्या मैदानात राजकीय खेळाडूंचे खेळ रंगतात। मुंबई क्रिकेट असोसिएशन तर राजकारण्यांची हॉट फेवरेट। शरद पवार हे किमान दशकभर एमसीएचे अध्यक्ष। त्यानंतर शरद पवारांची क्रिकेटमध्ये बीसीसीआय, आयसीसी अशी ग्लोबल झेप। विलासराव देशमुख 2011-2012 मध्ये एमसीएचे अध्यक्ष। भाजपचे आशिष शेलारही एमसीएचे अध्यक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड सध्या एमसीएत सक्रिय। नाना पटोलेंना माझगाव क्रिकेट क्लबने प्रतिनिधी बनवल्याने तेही क्रिकेटच्या मैदानात। विलासराव देशमुख, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनीही केलं माझगाव क्रिकेट क्लबचं प्रतिनिधित्व। एमसीए अध्यक्षपदाच्या सामन्यात नाना पटोलेंप्रमाणेच नार्वेकर आव्हाडांनाही रस असल्याची चर्चा। सर आता सुरुवात झालेली आहे क्रिकेटचा मैदान आणि त्याच्यातही आम्ही विजय प्राप्त करू अशा पद्धतीचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे। चर्चा चालू आहे। नक्कीच अध्यक्षपदाची निवडणूक असणार ती देखील चुरशीची ठरणार आहे या ठिकाणी। बिलकुल आता सगळ्यांशी चर्चा करू आम्ही आणि त्याच्यातला योग्य मार्ग काढू। एमसीएचे अध्यक्ष असणारे अमोल काळे यांचं काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं न्यूयॉर्कमध्ये निधन झालं। वर्ल्ड कपचा सामना पाहायला गेलेले असतानाच त्यांचा अमेरिकेत मृत्यू झाला आणि त्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी ही निवडणूक होतीये। नाना पटोले या देशाचे नागरिक आहेत। कायद्यानुसार ते जर त्या क्लबचे सभासद असतील तर त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, परंतु निवडणूक जिंकण्याचा अधिकार ज्याच्याकडे मेजॉरिटी असेल त्याच्याकडे आहे। आता नाना पटोलेंना कधीपासून त्यांनी क्रिकेटमध्ये लक्ष घातलं बोलतात माझा लहानपणापासून छंद आहे। हा लहानपणाचा छंद आहे ना, मग पाहूया आपण काय होतं त्यांच्या छंदाचं ते। राज्यातल्या राजकारणात एकमेकांच्या विरोधी संघात असणारे नेते एमसीएच्या निवडणुकीत मात्र आयपीएलच्या टीम सारखे एकाच पॅनलमध्ये पाहायला मिळतात। मागील निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांचं एकत्र पॅनल दिसून आलं होतं आणि पॅनलचे 11 सदस्य निवडून आले होते। आत्ताच्या एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांचीही नावं चर्चेत आली आहेत। त्यामुळे आता जर नाना पटोले या निवडणुकीत उतरले तर ही निवडणूक अधिक रंगतदार होईल, एखाद्या 2020 सामन्यासारखीच। अजय मानेसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज।